मराठवाडा पदवीधर निवडणुकीसाठी युती आणि आघाडीतील पक्षांकडून स्वतंत्र तयारी सुरू करण्यात आली आहे। माजी मंत्री राजेश टोपे हे मराठवाडा पदवीधर निवडणुकीत उतरणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून राजेश टोपे यांना आता निवडणूक लढवण्यासाठी विनवणी करण्यात आली आहे। राजेश टोपे यांची मतदार नोंदणी प्रमुख म्हणून निवड करून पक्षानं ही त्यांना जबाबदारी दिलेली आहे। पक्षाकडून मतदार नोंदणी प्रमुखांची जबाबदारी दिली असल्यामुळे आता सोबतची ही निवडणूक लढवावी लागणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी माधव सावरगावे यांच्याकडून। माधव, काय अधिकची माहिती आहे? मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। त्यात आता सगळ्याच पक्षांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेली 5 टर्म जे आमदार होते आणि वेगवेगळे मंत्रीपद भूषवले ते राजेश टोपे या निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं दिसतं आहे। तशी शक्यता जास्त आहे। काही वेळापूर्वी मी त्यांच्याशी बोललो, ते म्हणाले की पक्षाने मला विनवणी केलेली आहे, गळ घातलेली आहे आणि माझी तशी तयारी सुरू झाली आहे। पण पुढचा काळ काय होईल ते सांगता येत नाही। जर आघाडीकडून सगळ्या पक्षाची मदत झाली तर निवडणुकीत उभं राहण्याची शक्यता आहे आणि त्यामुळं मागच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीमध्ये पराभूत झाले राजेश टोपे यावेळेस सतीश चव्हाण यांच्याच विरोधात ते मैदानात उतरण्याची शक्यता जास्त दिसते आहे आणि तशी तयारी आता त्यांनी सुरू केली आहे। विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून त्यांना या निवडणुकीसाठीच्या मतदार नोंदणीचं प्रमुख करण्यात आलेलं आहे आणि ते वेगाने काम करतायत। कारण जालना जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या शिक्षण संस्थांमध्ये त्यांचं प्राबल्य आहे। शेवटच मराठवाड्यातल्या वेगळ्या भागामध्ये त्यांचे चांगली पकड आहे, कारण यापूर्वी उच्च शिक्षण मंत्री, आरोग्य मंत्री अशा पदावर ते राहिलेले आहेत। धन्यवाद माधव, तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर पदवीधर निवडणुकीत राजेश टोपे उतरणार असल्याचं समोर येतं। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।